फिजिक्स लेसन नंबर 2 आहे मॅथमॅटिकल मेथड्स. याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघूया. काय दिलं आहे? यू विल नीड सर्टन मॅथमॅटिकल टूल्स टू अंडरस्टँड टॉपिक कवर इन दिस बुक्स. तर ह्या लेसनमध्ये आपल्याला काही मॅथमॅटिक टूल्स वापरायचे आहे. मॅथमॅटिक्स टूल्समध्ये वेक्टर असेल, कॅल्क्युलस असेल, असे वेगवेगळे त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स वापरायचे आहे. वेक्टर अनालिसिस अँड एलिमेंटरी कॅल्क्युलस आर द टू अमॉंग दिस. ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी वेक्टरवर असणारे काही ऑपरेशन बघणार आहोत. आणि एलिमेंटरी कॅल्क्युलस हा त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे मॅथमॅटिक्समध्ये, की ज्या ठिकाणी तो 12th मॅथमॅटिक्समध्ये असतो. कॅल्क्युलसमध्ये जनरली इंटिग्रेशन्स, डिफरन्शिएशन किंवा त्या ठिकाणी डेफिनाईट इंटिग्रल्स, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज किंवा डिफरन्शियल इक्वेशन असा त्या ठिकाणी एक टॉपिक आहे इन मॅथमॅटिक्स. ती साधारणतः आपण 12th त्या ठिकाणी 12th सायन्समध्ये आपण शिकतो. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द वेक्टर ॲनालिसिस. ह्या चॅप्टरमध्ये आपण वेक्टरचं त्या ठिकाणी ॲनालिसिस बघणार आहोत, वेक्टरवर असणारे जे ऑपरेशन बघणार आहोत. विल हॅव प्रिलिमिनरी इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस. ह्याच्यामध्ये आपण की त्या ठिकाणी कॅल्क्युलसची काही थोडीशी सुरुवात बघणार आहोत. कॅल्क्युलस शिकताना आपल्याला जे काही महत्त्वाचे फॉर्म्युलेज असतील ते बघणार आहोत. विच शुड बी सफिशियंट फॉर यू टू अंडरस्टँड फिजिक्स. ते याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फिजिक्स समजण्यासाठी जे कॅल्क्युलसचा पार्ट आहे ते आपल्याला बघायचं आहे. दॅट यू विल लर्न इन धिस बुक्स. ह्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आपला टॉपिक आहे वेक्टर अनालिसिस. तर वेक्टर अनालिसिसमध्ये बघा इन द प्रिव्हियस चॅप्टर, याच्या आधीचा आपला जो चॅप्टर होता त्या चॅप्टरचं नाव होतं युनिट अँड इट्स मेजरमेंट. त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलेलं आहे? त्याच्यामध्ये आपण फिजिकल क्वांटिटी शिकलो. फिजिकल क्वांटिटीला त्या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी असतील किंवा त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये त्याचे 2 प्रकार पडतात, फंडामेंटल आणि डिराइव्हड क्वांटिटी. बघा इन द प्रिव्हियस चॅप्टर यू हॅव स्टडीड डिफरंट आस्पेक्ट ऑफ द फिजिकल क्वांटिटीज लाईक देअर डिव्हिजन इंटू फंडामेंटल अँड डिराइव्हड क्वांटिटी. तर त्याचे त्या ठिकाणी 2 प्रकार पडतात, एक फंडामेंटल क्वांटिटी, दुसरी डिराइव्हड क्वांटिटी. अँड देअर युनिट्स, आणि त्याचे युनिट्स आहे. तर साधारणतः त्या ठिकाणी 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे आणि लॉट ऑफ अशा डिराइव्हड क्वांटिटीज आहे. आपण त्याचा डायमेन्शन बघितलेला आहे. यू ऑल्सो नीड टू अंडरस्टँड दॅट ऑल फिजिकल क्वांटिटी मे नॉट बी फुली डिस्क्राइब्ड ॲट देअर मॅग्निट्यूड अँड युनिट अलॉन. सगळ्या जेवढ्या फिजिकल क्वांटिटी असतील सगळ्या फिजिकल क्वांटिटीचं डिस्क्रिप्शन करण्यासाठी, पूर्ण माहिती देण्यासाठी फक्त त्याचं युनिट आणि मॅग्निट्यूडवरती डिपेंड असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गिवन टाईम फॉर विच मॅन हॅज वॉक विथ सर्टन स्पीड, you can find the distance traveled by man but cannot find out where exactly man has reached unless you are the direction in which man has walked. या ठिकाणी एक पर्सन आहे, एक मॅन आहे, त्या ठिकाणी तो एका पोझिशनपासून ह्या ठिकाणी पोझिशन त्याची आहे आणि ह्या ठिकाणी बी पोझिशनला गेलेला आहे. तर ए पासून बी पर्यंत जाण्याचा त्या ठिकाणी आपण टाईम सहजपणे सांगू शकतो की हा पर्सन आहे की एपासून त्या ठिकाणी बीपर्यंत पोहोचला आहे. त्याला पोहोचण्यासाठी सपोज त्या ठिकाणी 20 मिनिट लागले. या ठिकाणी 20 मिनिट लागले एवढा आपण त्याला डिस्क्राईब करू शकतो. पण हा जो पर्सन आहे, हा पर्सन त्या ठिकाणी कसा गेला, असा फिरत फिरत गेला की सरळ गेला असा, याचा आपल्याला त्या ठिकाणी कसलंही त्या ठिकाणी डायरेक्शनचा उल्लेख झालेला नाही. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे, ही क्वांटिटीमध्ये फक्त त्या ठिकाणी 20ला आपण काय म्हणतो तर मॅग्निट्यूड म्हणतो आणि हे मिनिटला आपण त्या ठिकाणी युनिटचा उपयोग करतो. पण हे दोन्हीवरून आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे कन्सेप्ट हा क्लिअर होत नाही आहे की तो पर्सन हा
ए पॉईंटपासून बी पॉईंटला गेला तर त्या ठिकाणी तो नक्की गेला कुठं, कोणत्या बाजूला गेला, कसा गेला, हे आपल्याला डायरेक्शन सहजपणे सांगता येत नाही आहे. Therefore, you can say that some physical quantity which is called as scalar, काय फिजिकल क्वांटिटी आपण त्याला स्केलर म्हणतो, कॅन बी डिस्क्राइब्ड विथ मॅग्निट्यूड अलोन. तर त्या ठिकाणी काय फिजिकल क्वांटिटी आहे की त्या फिजिकल क्वांटिटी आपण फक्त त्या ठिकाणी मॅग्निट्यूडवरती आपण डिस्क्राईब करू शकतो. सपोज एखादा पर्सन आहे, अ पर्सन, एक वन पर्सन आहे स्टँडिंग ऑन एअर, आणि त्या ठिकाणी तो दुसऱ्या बी पर्सनची त्या ठिकाणी वाट बघतो आहे. किती वेळ झाला तर त्या ठिकाणी जवळपास 30 मिनटापासून त्याची वाट बघतो आहे. 30 मिनिट, 30ला आपण मॅग्निट्यूड म्हणतो आणि ह्याला युनिट म्हणतो. म्हणजे ह्या ठिकाणी ही झाली स्केलर क्वांटिटी. म्हणजे त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटीला फक्त त्या ठिकाणी मॅग्निट्यूड आणि त्याचं असणारं युनिट ह्या दोन गोष्टी जरी असेल तर त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटी आपण सहजपणे मेन्शन करू शकतो. बघा इथं कॅन बी डिस्क्राइब्ड विथ अलोन, व्हेअर ॲज सम अदर फिजिकल क्वांटिटी विच आर कॉल्ड व्हेक्टर. काय अशा फिजिकल क्वांटिटी की ज्याला आपण व्हेक्टर म्हणतो की त्या डायरेक्शनवरती डिपेंड आहे. म्हणजे बघा आपण या ठिकाणी ही एक त्या ठिकाणी ब्लॉक आहे, हा ब्लॉक त्या ठिकाणी ए पोझिशनपासून बी पोझिशनला न्यायचा आहे. तर त्यावेळेस आपल्याला जो फोर्स अप्लाय करायचा, हा फोर्स आपल्याला ह्या डायरेक्शनने अप्लाय करावा लागेल. इकडून जर अप्लाय केला तर याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे आपल्याला ब्लॉक हा एपासून त्या ठिकाणी बीकडे न्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला एक डायरेक्शन द्यावी लागेल, तरच त्या ठिकाणी आपण ते मूव्ह होऊ शकतो. किंवा एखादी व्हेकल असेल, व्हेकल आपल्याला त्या ठिकाणी हे ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत न्यायची. तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी एखादा पर्सन इकडून फोर्स अप्लाय केला, तर त्या ठिकाणी ही जी व्हेकल आहे एकाच जागेवर राहील, मूव्ह होणार नाही. त्यासाठी आपल्याला हा इकडचा फोर्स नको आहे, फक्त हाच फोर्स अप्लाय केला तर त्या ठिकाणी सहजपणे ती व्हेकल पलीकडे जाईल. बघा, whereas some other physical quantity which are called as vector need to describe with the magnitude as well as direction, त्याला त्या ठिकाणी डायरेक्शनची गरज पडते. In above example, the distance traveled by man is a scalar quantity. हे वरती एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एक पर्सन हा ए पोझिशनपासून बी पोझिशनला गेलेला आहे. तर त्यावेळेस आपण फक्त त्याचं मॅग्निट्यूड त्या ठिकाणी बघितलं आहे, आपण म्हणजे त्या ठिकाणी फक्त ती स्केलर क्वांटिटीचा विचार केला. व्हाईल फायनल पोझिशन ऑफ मॅन रिलेटिव्ह टू इनिशियल पोझिशन दॅट इज अ डिस्प्लेसमेंट. आता त्या ठिकाणी आपण जर एक्झाम्पल बघितलं की एक पर्सन आहे, हा पर्सन त्या ठिकाणी ए पोझिशनपासून त्या ठिकाणी बी पोझिशनला गेलेला आहे. तो असा फिरत गेला. पण ह्याला आपण म्हणतो त्याने ॲक्च्युअल डिस्टन्स एवढं ट्रॅव्हल केलं असेल, पण आपल्याला त्या ठिकाणी जर बघायचं तर तो एपासून हा बीकडे ह्या डायरेक्शनने गेलेला आहे. मग ह्या एला म्हणतात इनिशियल पोझिशन आणि बीला म्हणतात या ठिकाणी फायनल पोझिशन. मग त्या ठिकाणी फायनल पोझिशनपासून इनिशियल पोझिशनचं डिस्टन्स एका सरळ रेषेमध्ये मोजणे ह्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. ह्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? बीपासून एपर्यंतचं डिस्टन्स त्या ठिकाणी डिस्टन्स मोजायचं, पण कसं एका स्ट्रेट लाईनमध्ये, त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन बी टू ए, म्हणजे शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन त्या ठिकाणी फायनल पोझिशन टू इनिशियल पोझिशनला आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर ही ज डिस्प्लेसमेंट कॅन बी डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड.
अँड डायरेक्शन अँड इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय लागतं, डिस्प्लेसमेंट मोजण्यासाठी आपल्याला त्याचं काय लागतं, मॅग्निट्यूड. म्हणजे एपासून बीपर्यंतचं अंतर किती आहे. सपोज त्या ठिकाणी 2 किलोमीटर आहे. म्हणजे 2 किलोमीटर काय झालं त्याचं, 2 किलोमीटरला आपण काय म्हणतो, त्याचं मॅग्निट्यूड म्हणतो. मॅग्निट्यूड 2 त्याचं मॅग्निट्यूड, किलोमीटर त्याचं युनिट. आणि हे आपण जे सिम्बॉल जे दाखवलेलं, हा सिम्बॉल ह्याला काय म्हणतो आपण, त्याचं डायरेक्शन म्हणतो. डायरेक्शन हे त्याचं काय झालं, डायरेक्शन झालेलं आहे. His displacement can be described by magnitude and direction and it is vector quantity. आणि ही कोणची क्वांटिटी झाली त्या ठिकाणी, तर वेक्टर क्वांटिटी झाली आहे. इन धिस चॅप्टर वी विल स्टडी द डिफरंट आस्पेक्ट ऑफ स्केलर अँड व्हेक्टर. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण त्या ठिकाणी स्केलर आणि व्हेक्टर अशा वेगवेगळ्या क्वांटिटीज बघणार आहोत.